स्वयंसूचना द्यायच्या आहेत. हे 2 टेक्निक इथं लेखिकेने आपल्याला सांगितले. चला, मिरर वर्क एक्सरसाइजच्या आधी स्वयंसूचना घ्यायची. जीवन माझ्या सर्व गरजा भरपूर आणि पुरेशा प्रमाणात पूर्ण करत आहे. मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी भरपूर पुरवीत आहे. माझा जीवनावर विश्वास आहे. कारण ह्या जीवनावरती, या आयुष्यावरतीच आपण कधी कधी निगेटिव्ह होत असतो. मलाच आयुष्यात असं मिळालं, मलाच आयुष्यात असं झालं, माझ्याच बरोबर असं व्हायचं होतं का, माझ्याच बरोबर हे, म्हणजे तुम्ही बाकीच्याही गोष्टींसाठीही नकारात्मक देताय, तर तिथे समृद्धी कशी येईल त्या गोष्टींची पण. तर इथं सगळ्याच गोष्टींसाठी समृद्धी आपल्याला घ्यायची आहे. तर त्यासाठी ही स्वयंसूचना म्हणायची. जीवन माझ्या सर्व गरजा भरपूर आणि पुरेशा प्रमाणात पूर्ण करत आहे. मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी भरपूर पुरवीत आहे. माझा जीवनावर विश्वास आहे. जीवन माझ्या सर्व गरजा भरपूर आणि पुरेशा प्रमाणात पूर्ण करत आहे. मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी भरपूर पुरवीत आहे. माझा जीवनावर विश्वास आहे. म्हणजे तुम्ही जर जीवनावरती विश्वास दाखवला तर बघा, जीवन तुम्हाला किती काही गोष्टी देणार आहे. तर इथं आपल्या आयुष्याबद्दलची आणि आपल्या जीवनाबद्दलची ही जी काही निगेटिव्हिटी वाक्य तुम्ही बोलत असाल, तीही आजपासून बंद करायची आहेत. आली तरी पटकन त्याला सकारात्मक स्वयंसूचनामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि आपल्या आयुष्यालाही निगेटिव्हिटी द्यायची नाही, त्याच्याबद्दलही निगेटिव्ह बोलायचं नाही, चांगलंच बोलायचं आहे. कारण तेही तुम्हाला तथास्तूच म्हणणार आहे. तुमचं जीवन तुम्हाला तथास्तू म्हणणार आहे. तुमचं घर तुम्हाला तथास्तू म्हणणार आहे. ह्या वैश्विक एनर्जी तुम्हाला तथास्तू म्हणणार आहे. तर त्यांना तुम्ही काय द्यायचं हे तुमच्या हातात आहे आणि ते तुम्हाला द्यायचं आहे. चला, तर मिरर वर्क एक्सरसाइज. आजचा मिरर वर्क सोपा आहे. थोडक्यात म्हणायचं आहे. एकच मिनिट थांबा. सगळ्या आजचं मिरर वर्क हे वैभव समृद्धी प्राप्त करण्यास केंद्रित केलं जाणार आहे. हात पसरून उभे राहा आणि म्हणा. पूर्ण असं हात पसरून हे करायचं आहे. मी खुल्या मोकळ्या मनाने जे जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करते. विश्वातील वैभव आणि समृद्धी घेण्यास मी तयार आहे. दुसरं, मी खुल्या मोकळ्या मनाने जे जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करते. विश्वातील वैभव आणि समृद्धी घेण्यास मी तयार आहे. 3, मी खुल्या मोकळ्या मनानं जे जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करते. विश्वातील वैभव आणि समृद्धी घेण्यास मी तयार आहे. तर इथं हे 3 वेळेस म्हणायचं आपल्याला. नंतर आरशात पहा आणि मी विश्वातील जे जे चांगलं आहे ते घेण्यासाठी मोकळ्या मनाने ग्रहणशील आहे. हे शब्द तुमच्या हृदयातनं आले पाहिजे. तर हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला इथं हात ठेवावा लागेल हृदयावरती आणि म्हणावं लागेल, मी विश्वातील जे जे चांगलं आहे ते घेण्यासाठी मोकळ्या मनाने ग्रहणशील आहे. मी विश्वातील जे जे चांगलं आहे ते घेण्यासाठी मोकळ्या मनाने ग्रहणशील आहे. मी विश्वातील जे जे चांगलं आहे ते घेण्यासाठी मोकळ्या मनाने ग्रहणशील आहे. हे शब्द तुमच्या मनातून येऊ देत आणि परत 3 वेळेस म्हणायचं. जे जे उत्तम उदात्त ते ते घेण्यासाठी मी मोकळी आणि ग्रहणशील आहे.
जे जे उत्तम उदात्त ते ते घेण्यासाठी मी मोकळी आणि ग्रहणशील आहे. जे जे उत्तम उदात्त ते ते घेण्यासाठी मी मोकळी आणि ग्रहणशील आहे. तर हे स्वयंसूचना होत्या आजच्या. ही स्वयंसूचना 10 वेळा म्हणा म्हटलं इथं, ठीक आहे, आपण आत्ता 3दा म्हटली, पण तुम्ही मिरर वर्क करताना तिला 10 वेळा म्हणणं इम्पॉर्टंट आहे. कारण आपण बघितलेल्या मॅजिकमध्ये का आपण 10 वेळेस वरदान लिहितो, का आपण 10 वेळेस त्या गोष्टी आठवतो, तर त्या 10 आकड्यापर्यंत जाईपर्यंत, 10 गोष्टी आठवेपर्यंत ती जी भावना आहे ना, ती भावना आपली हृदयापर्यंत गेलेली असते. म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपल्याला हृदयातून व्यक्त व्हावंसं असं वाटत असेल, तर त्या गोष्टीबद्दल 10 पॉईंट येईपर्यंत त्या गोष्टीचा विचार करायचा. त्यामुळं पण हे जे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला आत जाण्यासाठी किंवा ते हृदयातून व्यक्त होण्यासाठी त्याला 10 वेळेस म्हणणं इम्पॉर्टंट आहे. ओके. तर तुम्हाला आता कसं वाटतंय? तुम्हाला मुक्त स्वतंत्र वाटतंय? हा एक्झरसाइज मिरर वर्कच्या शेवटच्या दिवसापर्यंत रोज करा. आत्ताचा हा मिरर वर्कचा एक्झरसाइज लेखिकेने सांगितलंय रोज करा. वैभव आणि समृद्धीविषयीची तुमची जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी हा आकर्षकरित्या परिणामकारक असा एक्झरसाइज आहे. या आयुष्यात आपल्याला काय पाहिजे असतो, इतकं आपण सगळं करतो, पैसा कमवण्यासाठी करत असतो, बाकीचं जे आपल्याला इच्छा आहेत, आपल्या जे काही आपल्याला गोष्टी पाहिजे आहेत त्यासाठी तर आपण करत असतो. तर हे करण्यासाठी आपल्याला त्याची जी काही निगेटिव्हिटी आहे ती तर आधी बाहेर काढावी लागेल, आणि ती काढून झाल्यानंतर आपल्याला त्याला स्वयंसूचना द्यायला लागतील, त्या आतमध्ये घ्याव्या लागतील. तर हे जी आहे मिरर वर्क, ते या सर्व गोष्टींवरती काम करणार आहे. म्हणजे हे एक मिरर वर्क जरी तुम्ही कंटिन्यू केलं तरीही तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडणार आहे. इतकं पॉवरफुल आजचं मिरर वर्क आहे. आणि ह्या मिरर वर्कमध्ये दोन्ही कव्हर झाले, तुम्ही बघितलं, मॅजिक पण कव्हर झालंय, मिरर वर्क पण कव्हर झालंय. म्हणजे दोन्हीही अभ्यास इथं कव्हर झालेले आहेत आणि दोन्ही अभ्यास तितकेच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हा जो आजचा जो हे होता दिवस, तो खूप इम्पॉर्टंट आहे. चला, तर आज आपला मन व्यायाम वहीमध्ये लिहायचे. जे क्वेश्चन विचारलेले आहे त्याची उत्तरं लिहायची. तुमच्या संपत्तीविषयीच्या धारणा आणि विश्वास काय आहेत? तुमच्या आरशापाशी जा आणि स्वतःच्या डोळ्यात पहा आणि म्हणा. जे काही भीती असेल तुमची, जे काही पुढच्या दृष्टीने तुम्हाला पैशाची भीती वाटत असेल की माझ्याकडं त्यावेळेस तितका पैसा टिकेल नाही टिकेल, असं होईल तसं होईल, मला मुलाचं लग्न करायचं आहे, मग त्यावेळेस पुरतील का पैसे, जे काही भीती असेल की शिक्षणासाठी मला तो पैसा पुरेल का मुलांच्या, जे काही असेल ती भीती म्हणायची आहे. तर ती इथं उदाहरण दिलं लेखिकेने की माझी पैशाविषयीची सर्वात मोठी भीती आहे की मला मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पुरतील का नाही, असं तुमची भीती आहे. ठीक आहे. तर तुमचं उत्तर लिहा आणि त्यासोबत हेही लिहा की तुम्हाला असं का वाटतं. तर त्याचं उत्तर लिहायचं की मला ती भीती आहे. ठीक आहे. आणि का वाटतं असं, ठीक आहे, की आत्ता तितकी नाही मी कमवू शकत आहे किंवा तितकं नाही आत्ता माझ्याजवळ पैसा म्हणून मला असं वाटत आहे. मग आत्ता तुमच्याजवळ तेवढा पैसा नाही तर तुम्ही ते कमवण्यासाठी काय करू शकता, तुम्हाला लोकांची मदत कशी होईल, काय होईल, याचं उत्तर तर आपल्याकडं आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो आपण. तर तुम्हाला दोन्ही माहीत आहे, तुम्हाला उत्तरही माहीत आहे आणि तुमचे जे काही प्रश्न माहीत झाले तुम्हाला, तर त्याची उत्तरही तुम्ही शोधायची आहेत. तुम्ही लहानपणी पैशाविषयी काय शिकलात?
तुमच्या घरात पैसे कशा पद्धतीने हाताळले जात होते? आता तुम्ही पैसा आणि संपत्ती कशी हाताळता? तुमचे ते विचार लिहा. यामध्ये काही विशिष्ट धागा किंवा धारणा आहे का तुमची, की जसं काही आपल्याला सांगितलं जातं ना, की चादर पाहून पाय पसरावे, म्हणजे काय, की जितके आपल्याजवळ पैसे आहेत तेवढ्याच बद्दल आपण त्या गोष्टी घेण्याचा विचार करावा. आपल्याकडे थोडे पैसे आहेत आणि आपण म्हणतोय BMW पाहिजे मला उद्याच. तर हे जे आहे हे भीती आहे. मग हे येणार कुठून लगेच? ठीक आहे, ह्याला वेळ लागणार, हे व्यक्त करणं ही इम्पॉर्टंट आहे. पण त्यासाठी जी निगेटिव्हिटी आहे आतली ती तरी आधी काढावी लागेल. म्हणजे पैसा काही झाडावरती उगवतो का? आपल्याकडं का पैशाचं झाड आहे का? हे जे काही आपल्या लहानपणापासून बसलेलं आतमध्ये तेच बिलीफ आहेत आपले पैशाबद्दलचे, की इतकं कुठे आहेत का, की इतकं कुठं आपल्याजवळ आहे का, आपण ती वस्तू कशी घेऊ शकतो, शक्यच नाही आपल्याकडनं ती वस्तू घेणं. हे सगळे आपले बिलीफ झाले. तर हे जे काही बिलीफ आहेत, हे जे काही निगेटिव्हिटी आहे, ती तुम्ही तुमच्या आतमध्ये जी काही बसलेली आहे ती समजून घ्या, ती लिहून काढा. निगेटिव्हिटी ही लिहून काढा, तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल आणि ते समजून घ्या आणि त्याची सकारात्मक स्वयंसूचना आपल्याला पुढे लिहायची आहे. आता वैभव समृद्धी याकडे तुमचे विचार न्या. तुम्हाला नेहमी हव्याशा वाटणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत अशी कल्पना करा आणि त्यावेळी तुम्हाला कसं वाटेल ते लिहून काढा. तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्याशा वाटतात, त्यावेळी तुमचं आयुष्य कसं असेल, तुम्ही कुठे कुठे प्रवासाला जाल, नेमकं काय काय कराल, या गोष्टींचा तपशीलवार आणि भावनांसह अनुभव घ्या. त्याचा आनंद घ्या आणि कल्पकता वापरा आणि मजा घ्या. म्हणजे इथं काय सांगितलं लेखिकेने, की आत्ता तुमच्याकडं नाही आहे, तुम्ही आत्ता तुम्हाला वाटते की ती गोष्ट नाही घेऊ शकणार आहे तुम्ही, तरीही ती कल्पना करायची की ती गोष्ट मला मिळालेली आहे आणि त्या गोष्टीचा मी असा वापर करत आहे. त्या गाडीतून मी यांच्याबरोबर गेले, इथं गेले, तिथं गेले, मला इतका आनंद झाला, मी तो असा व्यक्त केला, मी आनंदाश्रू आले माझ्या डोळ्यातनं, किंवा मी नाचले, मी खूप आनंदाने बोलले, मी सगळ्यात पहिला याला बोलले, मी सगळ्यात पहिला त्याला बोलले. हे सगळं बोलायचं आहे. म्हणजे इथं काय बोलायला सांगितलं लेखिकेने, आपल्याला हे माहीत आहे, ह्याला काय म्हणतो आपण, लॉ ऑफ अट्रॅक्शन. ती गोष्ट तुमच्याजवळ आत्ता नसेल, पण तुमची इच्छा आहे की तुमच्या आयुष्यात ती व्हावी, तुम्हाला ती हवी आहे, तर ती झालेली आहे, ती मिळालेली आहे, हीच कल्पना करायची आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर जी भावना असेल ती आत्तापासूनच व्यक्त करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे ती जी काही भविष्यात असणारी गोष्ट ती हळूहळू तुम्ही वर्तमान काळात आणाल. तर इथं आपल्याला जे काही पैशाबद्दल असेल किंवा जे काही तुमच्या इच्छा आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्या गोष्टींबद्दल आज तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे आज इच्छा पण तुम्ही लिहू शकता आज, या तुमच्या पैशाबद्दलच्या, तुमच्या हेल्थविषयीच्या, तुमच्या रिलेशनशिपविषयीच्या ज्या काही निगेटिव्ह समजुती आहेत त्या पण आज लिहा आणि त्याला स्वयंसूचना द्यायच्या. म्हणजे हेच इमॅजिनेशन करायचं आहे, इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचं आहे, की ते सर्व छान झालेलं आहे, माझं ते रिलेशनशिप छान झालेलं आहे, माझी हेल्थ छान आहे, मी छान, ठीक आहे आता गुडघे दुखत असतील थोडे तरी मी एकदम व्यवस्थित आहेत, माझे गुडघे छान आहेत, मी डोंगर चढत आहे, पिकनिकला गेलेली आहे, तिथे इतका छान आनंद साजरा केला सगळ्यांच्या बरोबर, हे इमॅजिनेशन करायचं आहे. आणि ही इमॅजिनेशनची पॉवर काम करते, कारण जेव्हा तुम्हाला ते चित्र दिसायला लागतात, तेव्हा इमॅजिन व्हायला लागतं, तेव्हा ती गोष्ट इथून यायला लागते. म्हणून जेव्हा कधी आपण
एखादं विजन बोर्ड बनवतो, काही बोलतो, त्याच्यामध्ये चित्र का लावायला सांगितले जास्त, किंवा चित्र जास्त लावावीत असं म्हणतो आपण. का म्हणत, कारण आपलं हे जे माइंड आहे ना, त्या वस्तूचं लगेच चित्र बनवत असतं. ते चित्र समजतं लगेच त्याला 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 चित्र लगेच समजलं की मग तो भावना व्यक्त करायला सुरू करतो. त्याच्यामुळं आपण जास्त चित्र पाहणं म्हणजेच व्हिज्युअलायझेशन करणं, इमॅजिनेशन करणं. आणि ते करायला लागलं की आपोआप त्या गोष्टी आपल्या भविष्यातून वर्तमान काळात यायला लागतात आणि त्या गोष्टी आपल्याला झालेल्या दिसतात. चला तर मग आता हृदयस्थ विचार. आता हे सगळं करण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला? एकच विचार करावा लागणार आहे, मी होकारात्मक व्यक्ती आहे. म्हणजे जे काही आहे त्याला मी यस म्हणून घेत आहे. तिथं नो असं नाही आहे माझ्याकडं. जे काही चांगल्या गोष्टी आहेत, युनिव्हर्सला, ह्या शक्तींना मी यस म्हणत आहे. मला जे पाहिजे आहे त्या गोष्टीबद्दल मी यस म्हणत आहे. तर मी होकारात्मक व्यक्ती आहे. आजचा हृदयस्थ विचार आहे, मी होकारात्मक व्यक्ती आहे. मी होकारात्मक व्यक्ती आहे. मी होकारात्मक व्यक्ती आहे. ह्याच्यासाठी लेखिकेने सांगितले की मला माहीत आहे की मी वैश्विक शक्तीशी संलग्न आहे, एकरूप आहे. अनंत अथांग ज्ञान आणि शहाणपणा माझ्या सभोवताली आहे. म्हणूनच वैश्विक शक्तीवर माझा पूर्ण भरोसा आहे की मला सकारात्मक पद्धतीने त्याचं मार्गदर्शन, सहकार्य मिळेलच. मला ज्या ज्या गोष्टींची गरज असण्याची शक्यता आहे त्या सर्व गोष्टी आधीच माझ्यासाठी तयार ठेवलेल्या आहेत. तेच आहे. इथं आपल्याला बनवायला जायचं नाही. आपल्याला गाडी पाहिजे तर आपण तिथं जाऊन गाडी बनवणार आहे आणि मग घरी गाडी घेऊन येणार नाही आहे. ऑलरेडी गाडी बनलेली आहे. आपल्याला फक्त ती आपल्या घरी आणायची आहे, आपल्या आयुष्यात आणायची आहे. गरज पडेल तेव्हा जणू मी त्यांना घेण्याची वाट पाहत आहे. या पृथ्वीवर मला गरज आहे, मी खाऊ शकते त्यापेक्षा अधिक अन्न आहे. मी आयुष्यभर खर्च करू शकते त्यापेक्षा खूप अधिक पैसा आहे. मी भेटू शकते, संवाद साधू शकते त्यापेक्षा अधिक लोक आहेत. मी अनुभूती घेऊ शकते त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रेम अस्तित्वात आहे. मी कल्पना करू शकते त्यापेक्षा कितीतरी अधिक आनंद या पृथ्वी तलावर भरून आहे. मला ज्या गोष्टींची इच्छा आहे आणि गरज आहे त्या सर्व गोष्टी या जगात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. हे सर्व माझं आहे, ते माझ्यासाठी आहे. मी ते बाळगू शकते आणि मी ते वापरू शकते. म्हणजे हे ऑलरेडी सगळं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला फक्त भावना व्यक्त करायची की ती मी वापरत आहे, ती माझ्याकडं आलेली आहे. हे अनंत मन, ही अनंत बुद्धिमत्ता मला कधीच नकार देत नाही, नेहमी होकारच देते. ज्या ज्या गोष्टी माझ्या मनात येतात मी त्यांची निवड करते, बोलते, मिळेल असा विश्वास दर्शवते. त्या प्रत्येक गोष्टींना वैश्विक शक्ती यस म्हणते, होकार भरते. माझी प्रत्येक सकारात्मक मागणी ती पुरवते. मी माझा वेळ नकारात्मक विचार, नकारात्मक विषयावर अजिबात फुकट घालवित नाही. मी निवड करते स्वतःला आणि सभोवतालच्या जीवनाला सकारात्मक दृष्टीने पाहण्याची. जे लेखिकेने इथं सतत मी यस म्हणते. प्रत्येक संधीला आणि संपत्तीला, वैभवला. मी यस म्हणते सर्व चांगल्या गोष्टींना. मी यस म्हणते या जगाला. मी यस म्हणते, यस वर्ल्ड म्हणते. मी यस पर्सन म्हणते. म्हणजे होकारात्मक जगात राहणारी होकारात्मक व्यक्ती. म्हणूनच विश्वाकडून देखील प्रत्येक गोष्टीला मला यस म्हणजे होकारात्मक प्रतिसाद मिळतो. माझा तसा दृढ विश्वासही आहे आणि हे
असंच आहे. हे काम करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. वैश्विक बुद्धिमत्तेशी संलग्न आणि एकरूप असल्याबद्दल तसंच वैश्विक शक्तींचा आधार आणि पाठबळ मला मिळतं याबद्दल मी कृतज्ञ आहे. म्हणजे इथं लेखिकेने ह्या वैश्विक शक्तींना म्हणजे युनिव्हर्सला कृतज्ञता व्यक्त केलेली आहे की त्यांनी ते जे मागत आहे ते त्यांना देत आहे. त्यामुळं मागणं हे आपल्या हातात आहे. चला, इथं हा हृदयस्थ विचार होता. तर इथं हृदयस्थ विचार की युनिव्हर्सला येस म्हणायचं आहे, कारण ते चांगलंच देणार आहे आणि त्याला सांगायचं आहे की मला ही चांगली वस्तू पाहिजे. चला, आजचं ध्यानतंत्र आहे वैभवासाठी ग्रहणशीलता. मोठं आहे थोडं, पण ठीक आहे. पैशाच्या कमतरतेविषयी विचार करून किंवा बोलून तुम्ही कधीच वैभवाची आणि समृद्धीची निर्मिती करू शकत नाही. ते फुकट घालवलेले विचार आहेत आणि कधीच तुमच्याकडे अफाट समृद्धी ते आणू शकत नाहीत. कमतरतेविषयीचे विचार हे आणखी कमतरता आकर्षित करतात. गरिबीचे विचार हे आणखी गरिबी आणतात. जे तुमच्याकडे आहे त्याविषयी कृतज्ञता हीच तुमच्याकडे समृद्धी आणू शकते. काही प्रवृत्ती आणि स्वयंसूचना नेहमीच तुम्हाला वैभव संपन्नतेपासून दूर ठेवतात. ज्या लोकांकडे पैसा आहे त्यांच्याबद्दल चीड, संताप, मत्सर हा नेहमीच तुमच्यामध्ये आणि तुमच्याकडे येणाऱ्या संपत्तीच्या ओघात भिंत उभी करतो, बांध घालतो. आणि नकारात्मक स्वयंसूचना उदाहरणार्थ काय, माझ्याकडे कधीच पुरेसा पैसा नसतो किंवा पैसा येतो त्यापेक्षा अधिक वेगाने हातातून निघून जातो, हे अत्यंत वाईट प्रकारचे गरिबी आणि दारिद्र्य आकर्षित करणारे विचार आहेत. तुम्ही स्वतःबद्दल आणि जीवनाबद्दल ज्या समजुती आणि विश्वास बाळगता त्याच स्वरूपात वैश्विक शक्तीकडून, या ब्रह्मांडाकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतो. म्हणूनच तपासून पहा तुमच्या मनात पैशाविषयी कोणते नकारात्मक विचार आहेत. ते मनातून हद्दपार करा. त्यांचा तुम्हाला भूतकाळात काहीही उपयोग झालेला नाही आणि भविष्यातही त्याच्यामुळं काहीही चांगलं होणार नाही. तुम्ही केवळ मजा म्हणून एखादं लॉटरी तिकीट विकत घेऊ शकता, पण ही लॉटरी आपल्याला लागणारच, आपण जिंकणारच आणि समस्या सुटणार अशी अपेक्षा ठेवून त्यावर लक्ष केंद्रित करू नका किंवा अवलंबूनही राहू नका. हे कमतरतेचे विचार आहेत आणि यामुळे कोणताही टिकाऊ असा चांगला बदल घडणार नाही. लॉटरी जिंकल्यामुळे क्वचितच एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. खरं सांगायचं तर बहुतेक लॉटरी विनर हे जवळजवळ पहिल्या 2 वर्षातच जिंकलेला सर्व पैसा घालवतात आणि लॉटरी जिंकण्यापूर्वी होती त्यापेक्षाही वाईट आर्थिक परिस्थितीपर्यंत पोहोचतात. जर तुमच्या डोक्यात असं असेल की लॉटरी जिंकल्यामुळे तुमच्या सर्व समस्या सुटणार आहेत, तर ती तुम्ही घोडचूक करत आहात. ही अत्यंत चुकीची वैचारिक धारणा आहे, कारण यामुळे तुमच्या जाणीवांमध्ये कोणताही बदल घडून येत नाही. परिणामतः तुम्ही ब्रह्मांडाला आणि या वैश्विक शक्तींना हेच सांगत असता की अकस्मात दैवाने हात दिला तरच माझ्या आयुष्यात काही चांगलं घडू शकतं. पण तुम्ही तुमचे विचार बदललेत आणि विश्वातील वैफल्य तुमच्या अनुभवातून आयुष्यात प्रवाहित झालं तर तुमच्याकडे त्या सर्व गोष्टी असतील ज्या लॉटरी लागली तर तुम्हाला मिळू शकतील असं तुम्हाला वाटत होतं आणि त्या गोष्टी कायम तुमच्याकडे राहतीलही.
कारण त्या तुमच्या जाणीवातून आणि अनुभवातून तुमच्याकडे आलेल्या आहेत आणि त्या तुमच्या हक्काच्या आहेत. स्वयंसूचना जाहीर करणं, योग्यता असणं, स्वीकारणं या 4 पायऱ्यांनी तुम्ही संपत्ती, वैभव आकर्षित करू शकता. खूप अधिक प्रमाणात, अगदी विपुल प्रमाणात लॉटरीतून मिळालं असतं त्याहूनही अनेक पटीने आणि पुन्हा पुन्हा. पैशाविषयीच्या नव्या संकल्पनांनी तुमच्या जाणीवा जागृत करा आणि पैसा आपोआप तुमच्याकडे आकर्षित करा. तुम्हाला जर अधिक पैसा आणि समृद्धी तुमच्याकडे आकर्षित करायची असतील तर या स्वयंसूचना भावनांनी अनुभव घेऊन म्हणा. तर हे पैशासाठीच्या स्वयंसूचना आहेत. तर तुम्ही जसं आता आय एम मनी मॅग्नेट हे जे आपण म्हणतो त्या पद्धतीच्या ह्या स्वयंसूचना. तर ह्यातल्या कमीत कमी 3 तरी तुम्ही म्हणत जा जेव्हा तुम्हाला त्याची गरज पडेल तेव्हा. पहिलं, मी पैसे आकर्षित करणारा मॅग्नेट आहे. सर्व प्रकारची समृद्धी माझ्याकडे खेचली जात आहे. माझ्या कामाचं नेहमी कौतुक होतं आणि मला माझ्या कामाचा चांगला मोबदलाही मिळतो. मी प्रेममय, विपुलता असलेल्या, समतोल असलेल्या विश्वात राहते आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. सर्व ठिकाणी अस्तित्वात असलेल्या अमर्याद वैभवाला मी आकर्षित करण्यासाठी तयार आहे आणि ग्रहणशील आहे. आकर्षणाचा नियम माझ्या जीवनात फक्त चांगल्या गोष्टी आणतो. मी दारिद्र्य, गरिबीच्या वैचारिकतेकडून श्रीमंतीच्या, समृद्धीच्या वैचारिकतेकडे मार्गक्रमण करत आहे आणि याचं प्रतिबिंब माझ्या आर्थिक परिस्थितीत दिसत आहे. सर्व ठिकाणाहून आणि प्रत्येक व्यक्तीकडून चांगलं तेच माझ्याकडे येत आहे. माझ्या जीवनात जे जे चांगलं आहे त्याबाबत मी कृतज्ञता व्यक्त करते. प्रत्येक दिवशी माझ्या जीवनात नवीन, आश्चर्यकारक, अद्भुत गोष्टी बदल आणत आहेत. मी माझी सर्व बिले आनंदाने भरते. या बिलांच्या रकमेचे चेक लिहिताना मी उत्साहित आणि हर्षित असते. विपुलता माझ्या अस्तित्वात मुक्तपणे वाहत आहे. चांगलं तेच मिळवण्यासाठी आणि मिळण्यासाठी मी पात्र आहे. जे जे चांगलं आणि उत्तम आहे त्याचा मी स्वीकार करते. पैशाबाबतीतील सर्व प्रतिकारापासून मी मुक्त आहे. पैसा, संपत्ती माझ्या जीवनात मी आनंदाने प्रवाहित होऊ देते. माझं सुदैव सर्व बाजूंनी आणि सर्व व्यक्तींकडून माझ्याकडे येत राहतं. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स.